नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना चौपुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव भाषणाच्या दरम्यान का घेतले नाही असा आक्षेप घेतलाय। या दोन महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घातला। पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणलंय। घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना चौपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। माधवी जाधव आणि दर्शना चौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलीस या संदर्भात कारवाई करत आहेत। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे। एखादा छोटा म्हणजे कमी शिकलेला व्यक्ती जेव्हा मोठा होतो तर त्याच्याकडनं अवधानाने झालेली चूक मान्य करू शकतो, पण एक मूलभूत आणि चांगल्या पदावर असणारा व्यक्ती अशी चूक करावी हे तर ग्राह्यच नाही धरत। जर संविधान म्हटलं तर बाबासाहेब नाकारू शकत नाही आणि बाबासाहेब म्हटलं की संविधान नाकारता येत नाही। गिरीश महाजनकडनं अशी चूक कशी काय होते? मी परेड संचलनामध्ये होते, मी युनिफॉर्मवर होते आणि मला ते धुमसत होतं। मला माहीत नाही अभि नाही तो कभी नाही हे मला त्यावेळेस लक्षात आलं। मी आतुरतेने त्यांचं संचलन होण्यापूर्वी त्यांचं भाषण मार्गदर्शन ते ऐकलं, पण कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता। सूत्रसंचलन चालू होतं, तिथेही कुठे बाबासाहेबांना मानवंदना दिली नव्हती। मग हा आम्हाला नाकारण्याचा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न मला हाणून पाडायचा होता किंवा एक माणूस एक आत्मभान मला राखायचं होतं। म्हणून मी फक्त विनंती केली की त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न होता माझ्या भावना त्यांची चूक मला निदर्शनास आणून द्यायची होती। म्हणून सूत्रसंचालक मॅडमला म्हटलं की ते कामात व्यस्त आहे, ते पारितोषिक वितरण करताय, मला फक्त इथून साहेबांशी 2 मिनिटं बोलू द्या। परंतु त्यांनी माईक माझ्या हातात दिला नाही आणि मला त्यावेळेस असं वाटलं की ह्यांचं काम चालू आहे, ह्या सूत्रसंचालन करताय आणि मला एवढंच म्हणायचं होतं की त्यांनी केलेली चूक मला दुरुस्त करायची होती। मी डॉक्टर बाबासाहेबांचा तिथे जयघोष केला आणि त्यानंतर लगेचच पोलिसांनी मला अपराध्यासारखं पकडून पोलीस स्टेशनला आणलं। म्हणजे आज जे काही महाराष्ट्रात घडलंय नाशिक जिल्ह्यामध्ये ते असं अवमानास्पद घडायला नाही पाहिजे, कारण बाबासाहेबांचा उल्लेख न करणं म्हणजे तुम्ही मुद्दाम हे करताय असं आमचा आक्षेप आहे। महाजन यांना आम्ही ज्यावेळेस विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडनं ते चुकीने झालं। बरं ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे ना अनावधानाने, ते माननीय मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे अनावधानाने हा शब्दच मुळात त्यांच्या पदाला शोभत नाही, त्यांनी असं बोलायलाच नको आहे। जर ते म्हणताय आज अनावधानाने झालं, उद्या उठून जर का अजून एखादे दुसरे कोणी मंत्री महोदय आहेत त्यांचं भाषण होतंय मग ते पण तर हेच म्हणतील आणि वेळ मारून नेतील की आमच्याने अनावधानाने झालं म्हणून। हा शब्द ऍक्च्युली त्यांच्या पदाला शोभतच नाही। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्याचा विसर गिरीश महाजनला पडलाय। गिरीश महाजनची अक्कल ठिकाण्यावर आणण्याचं काम आज एका पोलीस महिला कर्मचारी भारतीय महिलेने केलंय आणि आम्ही तिला सॅल्यूट करतो। ती खरी भारताची सैनिक आहे, तिला सहन झालं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि नाशिकचा पालकमंत्री बाबासाहेबांना विसरतो, बाबासाहेबांचं नाव घेतच नाही, ज्यांचं काही योगदान नाही त्या महापुरुषांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं। लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन। आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर लक्षात आणून द्यायला गिरीश महाजन काही वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा। काही तासात जर माफी मागितली नाही तर राज्यभर ऑल इंडिया पॅंथर सेना या मुद्द्याला घेऊन रान पेटवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, असा बिंडोक पालकमंत्री तात्काळ हटवा।